रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। रामकृष्णारी शेतकरी बांधवांनो, रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये व प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। शेतकरी मित्रांनो, या अगोदर आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे या माध्यमातून आपण ऊस, डाळिंब आणि कांदा या पिकावर आपण सविस्तर चर्चा घेतली होती। पण बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट होत्या की तुम्ही फक्त ऊस, डाळिंब आणि कांदा आणि बाकीच्याच पिकावर व्हिडिओ घेता, पण द्राक्षावर तुमचा अजून पण व्हिडिओ नाही। त्या माध्यमातून आज आपण या द्राक्ष पिकावर आपण तुम्हाला सविस्तर चर्चा करणार आहोत। प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या माध्यमातून। तर आजचं पीक आहे आपलं द्राक्षे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी नितीन शिंदे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल बानोसे। शेतकरी मित्रांनो, द्राक्ष म्हणलं की शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय आणि आज आपण द्राक्ष पिकावरती प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपण द्राक्ष या पिकावरती चर्चा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, देशामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचा 80% वाटा हा द्राक्ष पिकाबाबत आहे। त्यामध्ये सांगली जिल्हा आणि नाशिक जिल्हा हा अग्रेसर हा द्राक्ष पिकासाठी मानला जातो। त्याचंच अनुकरण करून आता महाराष्ट्रामध्ये सांगली आणि नाशिक जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये बी द्राक्ष पिकाबद्दल लागवड सुरू झालेली आहे आणि द्राक्ष पीक वाढायला सुरुवात झालेली आहे। तर चला मग आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया आणि त्याच्याबद्दल चर्चा करूया की द्राक्षामध्ये नेमकं काय करावं लागतं आणि कशा पद्धतीने करावं लागतं। तर आजचा विषय आपला आहे द्राक्ष पिकाबद्दल। तर आज आपण द्राक्ष पिकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहेत। आजचा जो आपला विषय आहे तो द्राक्ष पीक कधी लागवड केली जाते, म्हणजे द्राक्षाची लागवड कधी केली जाते, द्राक्षाची लागवड केल्यानंतर त्याची वाढ कशी केली जाते आणि साधारणतः त्याला किती महिन्याचा कालावधी लागतो ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा घेणार आहेत आणि सविस्तर माहिती तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। त्याचबरोबर द्राक्ष पीक लागवड करायची असेल तर कोणत्या पद्धतीच्या जमिनीची निवड करायची, द्राक्ष पिकामध्ये कोणत्या जातीची निवड करायची, त्याच्यामध्ये दोन्ही झाडातलं दोन्ही रोपातलं अंतर किती ठेवायचं, काय करायचं काय नाही करायचं, अशा बऱ्याचशा गोष्टींची आपण चर्चा करणार आहे मित्रांनो। तर आपण या एपिसोडमध्ये द्राक्ष पिकाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे। त्यामध्ये आपण द्राक्षेमध्ये लागवड केल्यानंतर मुळीसाठी कुठली औषधे सोडली जातात किंवा मुळी चालू झाल्यानंतर वाढीसाठी कुठले मॉलिक्युल म्हणजे कुठले औषध दिले जातात आणि वाढ झाल्यानंतर कलम भरल्यानंतर कलम फुटण्यासाठी म्हणजे डोळे फुटण्यासाठी आपण कुठल्या औषधांचा उपयोग केला जातो। त्याबरोबरच आपण जे द्राक्ष पिकावर इतर रोग असतात म्हणजे दावणी म्हणा, भुरी म्हणा, करप्या म्हणा, उडद्या ह्या रोगावर कसं नियंत्रण केलं जातं आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी कोणकोणती औषधे वापरली जातात याच्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर जसं की आता राहुल सरांनी सांगितलं की आपण कोणती औषधं वापरू शकतो किंवा त्याचं नियंत्रण करू शकतो किंवा त्याच्यासाठी काय करायचं, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता द्राक्ष पिकासाठी रामा ॲग्रोटेक कंपनीचं औषधांचं भरपूर मोठं आणि चांगलं योगदान आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये आपण रामा ॲग्रोटेकच्या कोणत्या औषधाचा वापर मुळीसाठी करू शकतो, कोणत्या औषधाचा वापर काडी तयार करण्यासाठी करू शकतो, कोणत्या औषधाचा वापर त्याच्यावरती रोग नियंत्रण करण्यासाठी करू शकतो, या सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। तो विषय म्हणजे आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या भागामध्ये आपण बघणार आहे मित्रांनो। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रामा ॲग्रोटेक कंपनी प्रतिनिधी नितीन शिंदे, पंढरपूर तालुका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल बानोसे, मोहोळ तालुका। तर शेतकरी मित्रांनो, आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा 15वा एपिसोड आहे व द्राक्ष पिकाचा पहिला एपिसोड आहे। तर तुमच्या या द्राक्ष पिकाच्या पहिल्या एपिसोडमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आपण बघूया सुरुवातीला की द्राक्ष पिकासाठी कोणत्या पद्धतीच्या जमिनीची निवड केली जाते। राहुल बाने साहेब काय म्हणू शकता, द्राक्षासाठी कसल्या पद्धतीची जमीन पाहिजे? सुरुवातीला बघितलं तर आपल्याला द्राक्ष पिकासाठी ही पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे आणि त्या जमिनीतील मातीचा जो pH आहे तो साधारणतः 7.5 ते 7.5 पर्यंत पाहिजे। तर बघू शकता मित्रांनो की आपण आता जसं की राहुल सरांनी सांगितले की जमीन ही निचरा होणारी पाहिजे, चांगला सामू असणारी पाहिजे। त्याचबरोबर राहुल सर, जमीन निचराच्या बरोबर दोन्ही रोपातलं अंतर किंवा रोपाची लागवड ही कधी करायची, काय आपण ह्याच्यावरती थोडं काय बोलू शकता? लागवड जर करायची म्हटलं तर साधारणतः जानेवारी ते जून या महिन्यामध्ये द्राक्षाची लागवड केली जाते। द्राक्ष बघू शकतो मित्रांनो आपण की आता विषय झाला जमिनीचा
यानंतर आता महत्त्वाचा विषय म्हणजे की द्राक्षाची लागवड कधी आणि कशी करायची हेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित नाही राहुल सर. बरोबर आहे. तर आपण काय सांगू शकतो की नेमकं लागवड कधी आणि कशी करायची? बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बरेच शेतकरी लागवड करताना त्यांना माहीतच नसतं की लागवड कशी केली जाते आणि किती बाय कितीवर केली जाते. यासाठी बरेच शेतकरी ह्याला विचार किंवा यूट्यूबला सर्च कर हे बाकीच्या गोष्टी करतात. पण लागवडी जर केल्या तर महाराष्ट्रामध्ये लागवड ही पहिली सुरुवातीची जी पहिली लागवड होती 10x4 वर केली जात होती. त्यानंतर आली 10x5 वर आली. बरोबर. आता सध्या लागवड 10x5 आणि 11x5 या पद्धतीने लागवड जास्त केली जाते. आता मला सांगा सर की 10x5 जर लागवड केली तर 1 एकरामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना कळू द्या की रोपं किती बसतील? ह्यामध्ये 10x4 जर लागवड केली तर साधारणतः 900 रोपं बसतात आणि 10x5 वर लागवड केली तर तुम्हाला साधारणतः 850 ते 860 रोपं बसतात. बरोबर. आणि आता जी लागवड चालू आहे आता सध्या 11x5 ह्या 11x5 मध्ये लागवड जर केली तर साधारणतः 800 रुपये आरामशीर बसतात. म्हणजे 800 रुपयापर्यंत बसतात. आणि जी 11x5 जी लागवड आहे ना ती आता जी लोक बरेच शेतकरी त्याला प्राधान्य देतात त्याचं एक कारण आहे की त्यामध्ये हवा खेळती राहते. हवा खेळती राहिली मला सांगायचं की 11x5 चांगली का, तर ह्याचं उत्तर आहे कारण हवा खेळती राहते आणि जो सूर्यप्रकाश आहे तो पूर्ण काडीवर पडतोय. बरोबर. म्हणजे मोकळी काडी राहते. जर सूर्यप्रकाश जर काडीमध्ये जास्त पडत राहिला तर काडी स्ट्रॉंग होते आणि काडीची बी जाडी बी चांगली होते आणि गर्भधारणा आणि वाढ बी फास्ट होते. तर शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असतो की लागवड कशी करायची, किती अंतरावरती करायची किंवा काय पद्धत आहे लागवडीची, ह्याच्यावर आपण काय बोलू शकतो? हे आपण आता बघितलं की लागवड किती बाय किती अंतरावर करायची, आपण त्याच्यावर सविस्तर चर्चा केली आहे. आणि कुठली लागवड केल्यानंतर कसा त्याचा बेनिफिट भेटतो हे आपण सांगितलेलं आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लागवड करताना कशी केली जाते. तर आपण बघितलं सुरुवातीला जमीन कुठल्या प्रकारची पाहिजे आहे, जमिनीचा मातीचा पीएच कसा पाहिजे आहे ते आपण बघितलं. ते सगळं झाल्यानंतर आपण लागवड करताना साधारणतः आपण जे एक चार मारून घ्यायची. चार मारल्यानंतर साधारणतः 1 एकराला तुम्ही आपला जे शेणखत असतो तो शेणखत 1 एकराला साधारणतः तुम्ही 5 ते 6 डंपिंग शेणखत टाकू शकता. टाकल्यानंतर तुम्ही त्यामध्ये रोपं जे आहेत तुमचे जे वृष्टक म्हणतात त्याला, ते वृष्टकची जी रोपं आहेत ते लावली जातात. बरोबर. तर आता आम्हाला सांगा राहुल सर की आता आपण बघितले की बाबा द्राक्ष लागवड करताना चार मारायची योग्य, बरोबर ना, त्याबरोबर शेणखताचा वापर करायचा. पण शेणखत कशा पद्धतीचा असावा नेमकं काय सांगू शकता? शेणखताबद्दल जर विचारलं तर शेणखत हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे आहे की शेणखत कसा असला पाहिजे. आता साधारणतः शेणखताबद्दल जर सांगायला गेलं तर शेणखत हा तुमच्या रानामध्ये कमीत कमी 1 महिना आणून टाकलेला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया केली झाली. त्यासाठी तुम्ही रामायग्रोटेकचं जे डिकम्पोजर हे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टचं जर तुम्ही त्याच्यावर जर कल्चरर केलं म्हणजे सतत जर तुम्ही वापर केला 15 दिवसाला त्याच्यावर स्प्रे मारून किंवा पाणी मध्ये मिक्स करून ते जर तुम्ही फवारलं त्याच्यावर तर ते पूर्ण कुजून त्याचं कंपोस्ट खत तयार होतं. तो जर खत तुम्ही जर बागेला टाकला तर तो तुमच्याला साधारणतः लय एक 8 ते 10 दिवसात पूर्ण लागू होतं. जो इतर शेणखत तुम्ही टाकल्यानंतर साधारणतः जवळजवळ 2 ते 3 महिने लागू होण्यात जातात. बरोबर. जर तुम्ही ह्याच्यावर जर तुम्ही डिकम्पोज करून जर त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर जर तुम्ही त्याच्यात रोपाची लागवड केली तर माझ्या मते रोपाचं सेट व्हायला बी जास्त वेळ लागत नाही. बरोबर. तर बघा शेतकरी मित्रांनो, द्राक्षामध्ये आपण ह्या एपिसोडमध्ये बघतोय प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या भागामध्ये की द्राक्ष पिकामध्ये जमिनीची निवड कशी करायची. तर सरांनी सांगितले की जमिनीची निवड ही पाणी निचरा होणारी असावी, त्यानंतर पाणी धरून ठेवणारी नसावी, त्याचबरोबर ह्या जमिनीचा सामू किती असावा ते पण त्यांनी सांगितलं. महत्त्वाचा तो पण आहे सामूचा जमिनीतील जो मातीचा पीएच आहे ते पीएच पण सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. पीएच पण चांगला पाहिजे. दुसरी गोष्ट की त्यांनी सांगितलं की सगळ्यात चांगलं अंतर कुठलं ठेवलेलं आपण, बरोबर आहे ना, 11x5 किंवा 10x5. 10x5 किंवा 11x5 का ठेवायचं ह्याचं पण एक्सप्लेनेशन सरांनी दिलेलं आहे की सूर्यप्रकाश चांगला येतो, प्रत्येक काडीला सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, रोगराई कमी येते, बरोबर आहे ना. त्याचबरोबर ह्या एपिसोडमध्ये आपण बघितले की बाबा नेमके लागवड करताना काय काय करावं लागेल. तर जसं की राहुल सर बोलले की 4 मारून घ्यावं लागेल. 4 मारून घेतल्यानंतर चांगला कंपोस्ट झालेला कमीत कमी 1 महिना त्याच्यावर तुम्ही डिकम्पोजर वापरून रामायग्रोटेक कंपनीचं डिकम्पोजर वापरून तुम्ही हे डिकम्पोजर बोललं तर तुम्हाला रामायग्रोटेकचं असं एक प्रोडक्ट आहे की डिकम्पोजर नावानं, ते जर तुम्ही शेणखतात वापरलं किंवा तुमच्या शेणखतात जर कुठला तुम्ही पाला पाचोळा किंवा एखादा पाचट किंवा तुम्ही जर त्यात टाकलेला असेल कुजवायचं असेल तर तुम्हाला ते डिकम्पोजरचा सगळ्यात भारी बेनिफिट भेटतो. ते जर तुम्ही यूज केल्यानंतर तो शेणखत तुम्हाला पूर्ण वापरायला फास्टमध्ये लागू व्हायला मदत होतो तुम्हाला. तर आपण बघितलं की 4 मारून घेऊन त्यात चांगल्या पद्धतीने कुजलेला शेणखत घेऊन
आपण त्याची लागवड करू शकतो, बरोबर आहे ना. तर आपण उर्वरित जे काही भाग आहे ते आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूया. जरी ह्याच्यावर कोणाला काही प्रश्न विचार असतील तर तुम्ही राम ॲग्रोटेकच्या राम ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्ही विचारू शकता. तुमच्या काही शंका असतील तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला निरसन करण्यासाठी पुढच्या रविवारी बरोबर 12:30 वाजता येणार आहे. एकाच एपिसोड म्हणजे कोणता, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अजून जर द्राक्ष पिकाबद्दल जर सविस्तर माहिती पाहिजे किंवा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही राम ॲग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनलला कमेंट करू शकता किंवा राम ॲग्रोटेकच्या कस्टमर केअरला कॉल करू शकता. कंपनीच्या यूट्यूब चॅनलवरती कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय प्रश्न असतील, काय अडचणी असतील, काय शंका असतील तर बिनधास्त विचारा. तुम्हाला त्या द्राक्ष पिकाबद्दल जेवढी पाहिजे तेवढी माहिती, जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला द्राक्षाबद्दल माहिती दिली जाईल. मित्रांनो, अधिक माहितीसाठी कस्टमर केअरचा नंबर पण तुम्हाला आम्ही देत आहोत. मित्रांनो, तर कस्टमर केअर नंबर आहे 95 27 91 43 12. या अधिकृत कस्टमर केअरवरती तुम्हाला ज्या काही शंका असतील त्याही तुम्ही त्या कस्टमर केअर नंबरवरती विचारू शकता किंवा हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे ह्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता तुमच्या काय काही शंका आहेत त्या. तुमच्या प्रश्नाचे, तुमच्या शंकेचे 100% निरासन इथं केलं जाणार आहे. मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, भेटू आपण पुढील भागामध्ये आपण ज्या माहिती सांगणार. आता आपण ह्या भागामध्ये आपण रोप लावल्यानंतर अंतर किती ठेवायचे आणि जमीन कशी निवडायचं, जमिनीचा मातीचा जो पीएच आहे तो किती ठेवायचा. तर आता नंतरच्या एपिसोडमध्ये आपण रोपांची वाढ कशी करायची, रोपांची वाढ करण्यासाठी त्यासाठी कलम कधी भरायचं, कलम किती महिन्यानंतर भरायचं, रिकट किती महिन्यानंतर मारायचं, ह्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि अजून एक आपण रोपांच्या वाढीसाठी आणि काडीच्या जाडीसाठी कुठले आपल्याला जे अन्नद्रव्ये लागतात त्या अन्नद्रव्यावर बी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर जे काय सरांनी सांगितलेलं स्टेज आहेत त्या स्टेजवरती राम ॲग्रोटेक कंपनीचं प्रोडक्ट कोणत्या स्टेजवरती, कोणत्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं आपल्याला फायदेशीर ठरेल हे पण तुम्हाला आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तर लवकरच भेटूया आपल्या राम ॲग्रोटेक कार्यक्रमामध्ये. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.